बिग बॉस मराठी सीझन 6च्या चौथ्या आठवड्यातून कोण सदस्य घराबाहेर जाणार ह्याचे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे. कारण की जे प्रेडिक्टेबल गोष्टी होत्या ना त्यानुसारच 2 सदस्य जे आहेत ते बॉटममध्ये आहेत आणि त्यांचे यापैकी एक सदस्य जाण्याची दाट शक्यता आता निर्माण झालेली आहे. मे बी ड्युएल एविक्शन किंवा डबल एविक्शन देखील आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये बघायला मिळू शकतं. तर चला आता मुद्द्याकडे वळूया. शेवटच्या नंबरला राज्य करतोय तो म्हणजे ओमकार राऊत. आता ओमकार राऊतला कमी वोट्स मिळायचं कारणच हे आहे की तो घरामध्ये काहीही कसलाही जो आहे तो गेम खेळत नाहीये. पण काल ज्या टायमाला कॅप्टन्सीचा टास्क झाला ना त्या टायमाला जे आहे ते ओमकारने एक स्टँड घ्यायचा प्रयत्न केला की तुम्ही सचिन कुमावतला ती इम्युनिटी किंवा कॅप्टन्सीचा दावेदार बिलकुल करू नका आणि तिथे कुठेतरी जे आहे ते त्याचा गेम आपल्याला दिसायचा प्रयत्न झाला. त्यानंतर 8व्या नंबरला राज्य करतोय आयुष, जो की गेल्या 2-4 दिवसांपासून जे आहे ते आपल्याला एपिसोडमध्ये दिसत नाहीये कारण की त्याला काहीतरी बेड रेस्ट द्यायचा प्रयत्न केला आहे आणि हा राज्य करतोय 8 नंबरला. त्यानंतर 7व्या नंबरला आहेत आपले दीपाली मॅडमना खूप कमी वोट्स जे आहेत ते मिळत आहेत कारण की बाहेर महाराष्ट्रामध्ये जे आहे ते लोक म्हणत आहेत की आपल्या या मॅडम ज्या आहेत दीपाली मॅडम त्या कुठं ना कुठेतरी जे आहे ते एक डबल गेम खेळायचा जो आहे तो प्रयत्न करत आहेत. 6व्या नंबरला राज्य करत आहे सचिन कुमावत. आता सचिन कुमावतला एवढे वोट मिळण्यामागचं कारण असं झालेलं आहे की जे आपल्या दिव्या शिंदेसोबत त्यांचं जे काय ते बॉन्डिंग झालं, इमोशनल तो मुवमेंट झाला होता ना त्यामुळे खूप लोकांना आपले सचिन कुमावत जे आहेत ते आवडायला लागलेले आहेत. त्यामुळे 6व्या नंबरला ते राज्य करत आहेत. 5व्या नंबरला आहे प्रभू शेळके देखील आता अजून गेम खेळायला प्रयत्न करत आहे. बोलतोय तो छान पद्धतीने, रिॲक्ट करतोय, कंटेंट देखील बिग बॉसला देतोय. त्यामुळे प्रभू राज्य करतोय 5व्या नंबरला. 4 नंबरला आहे राकेश बापट. आता राकेश बापट तर रडीचा गेम बिग बॉसच्या घरामध्ये खेळत तर आहे. आता तो कितपत लोकांना आवडतोय हे बघणं खूप जास्त इंटरेस्टिंग राहणार आहे कारण की काही जरी झालं तरी तो जातोय, रडतोय, तिकडे हे ते बंबा मारायचा प्रयत्न करतोय. प्लस तो आहे बिग बॉसचा फेवरेट, त्यामुळे तो तर घराच्या बाहेर जाणार नाही पण त्याला वोट्स देखील ठीकठाक जे आहेत ते मिळत आहेत. त्यामुळे तो आहे 4थ्या नंबरला. 3ऱ्या नंबरला आहे अनुश्री माने. कितीही झालं ना तुम्ही कितीही शिव्या द्या तिला, पण ती जी आहे ना ते घरात काही ना काहीतरी कांड करायचा प्रयत्न करते, काही ना काहीतरी रिॲक्शन द्यायचा प्रयत्न करते. काल जेव्हा रुचिताचं त्यांचं जे भांडण चालू होतं आरबीचं त्या टायमाला देखील ती आपल्या रुचिताला शांत करायचा प्रयत्न जे आहे ती करत होती. त्यामुळे खूप लोकांना ती ॲज कंटेंट म्हणून जे आहे ती खूप जास्त कंटेंट देते, खूप जास्त दिसते. त्यामुळे तिला खूप जास्त वोट्स जे आहेत ते आपल्याला बघायला मिळत आहेत. आता ही जी टॉपची लढत आहे ना टॉप 2 मध्ये तर 2 नंबरला असणार आहे दिव्या शिंदे सरकार. आता खूप लोक म्हणतील दिव्या शिंदे सरकारला आम्ही खूप वोट केले, पहिल्या नंबरला असायला पाहिजे, पण नाही मित्रांनो, कारण की 1 नंबरला जो राज्य करतोय ना तो असणार आहे आपला रोशन भजनकरला खूप जास्त सपोर्ट जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामधून मिळत आहे. बाकी तुमचं या संपूर्ण गोष्टींवर काय मत आहे ना नक्की कमेंट करून सांगा कारण की या आठवड्यामध्ये चान्सेस खूप आहेत की डबल इविक्शन होऊ शकतं. पण या आठवड्यामध्ये ओमकार राऊतच्या ऐवजी मे आयुषला घराबाहेर काढू शकतात कारण की ओमकारचा जो आहे ना तो एक गेम आपल्याला तिकडे बघायला मिळत आहे जो की तो आता हळूहळू खुलत आहे आणि तो जर खुलला आणि त्याचं जर डोकं चालायला लागलं तर त्याला ठेवून आयुषला घराबाहेर काढू शकतात कारण की आयुष खूप जास्त सेफ गेम खेळायचा प्रयत्न करतो, सगळ्यांसोबत जे आहे तो एकदम गुडी राहायचा प्रयत्न करतो. त्यामुळे तुमचं या संपूर्ण गोष्टीवर काय मत आहे ना नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत संपूर्ण मेकर्स जे आहेत ते बघत आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.